चलो स्टार्ट. मागच्या लेक्चरला आपला पार्ट 1 झालाय महाराष्ट्राच्या भूगोलचा. आता आपला हा पार्ट 2 आहे. पार्ट 2 मध्ये आपण सगळे चार्ट पाहून घेणार आहे. जे महत्वाचे प्रश्न आले आजपर्यंत पोलीस भरतीला, तर ते सगळे चार्ट आपण आज पाहून घेणार आहे. तर पहिला चार्ट आपला होणार आहे जिल्हा विभाजन. कोणता? जिल्हा विभाजन. जिल्हा विभाजन मध्ये हा एक प्रश्न आला होता. ह्या प्रश्नाला म्हटलंय की 1 मे 1981 रोजी 1 मे 1981 या रोजी रत्नागिरी जिल्ह्याचं विभाजन होऊन कोणता जिल्हा निर्माण झाला आहे? सिंधुदुर्ग. कोणता? आणि परत याच तारखेला अजून एका जिल्ह्याचं विभाजन झालंय. कोणता? छत्रपती जुना औरंगाबाद है ना. छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचं विभाजन होऊन कोणता जिल्हा निर्माण झालाय? जालना. 2 प्रश्न इथे आपले बनतात. काय प्रश्न आला होता की 1 मे 1981 या रोजी रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता जिल्हा निर्माण झाला? रत्नागिरीचं विभाजन होऊन सिंधुदुर्ग. रत्नागिरीचं विभाजन होऊन सिंधुदुर्ग आणि छत्रपती संभाजीनगरचं विभाजन होऊन जालना. हा पहिला जिल्हा विभाजन 1 मे 1981 रोजी पार पडला. आलं. 2 नंबरचं विभाजन झालं होतं 15 ऑगस्ट 1982. 15 ऑगस्ट 1982. कोण सांगतं? उस्मानाबाद मधून लातूर, म्हणजे जुनं नाव होतं त्याचं उस्मानाबाद. जुनं नाव होतं काय? उस्मानाबाद. तिकडे लिहिताय ना तुम्ही. इथं दिनांक, इथं जुना जिल्हा आणि तिकडे आपलं झालं पाहिजे नवा जिल्हा. म्हणजे जुन्या जिल्ह्यातून कोणता नवीन जिल्हा निर्माण झाला. बरोबर. मग जुन्या जिल्ह्यामध्ये मी तुम्हाला नावं लिहून देतोय, नव्या जिल्ह्याचे नावं तुम्हाला सांगून देतोय. तुम्ही ते लिहून घ्यायचे तुमच्या चार्ट मध्ये. मग 15 ऑगस्ट 1982 रोजी उस्मानाबाद. आता ह्या उस्मानाबादचं नाव चेंज झालंय. काय झालंय? धाराशिव. तर त्याचं विभाजन होऊन कोणता जिल्हा निर्माण झाला होता? लातूर. तिकडे लातूर. उस्मानाबाद जिल्ह्याचं विभाजन होऊन लातूर. असे 2 जिल्हे आपल्या महाराष्ट्रात की त्या जिल्ह्यांमध्ये 16 तालुके. असे 2 जिल्हे आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये की त्या जिल्ह्यांमध्ये 16 तालुके आहे. एक यवतमाळ आणि दुसरा नांदेड. तर लक्षात ठेवा, जे सगळ्यात जास्त तालुके असणारे 2 जिल्हे यवतमाळ, नांदेड. बरं, आता चालू आहे 15 ऑगस्ट 1982 रोजी उस्मानाबाद, म्हणजे आताचं नाव आहे त्याचं धाराशिव. या धाराशिवचं विभाजन होऊन कोणता जिल्हा निर्माण झाला होता? लातूर. कोणता जिल्हा निर्माण झाला होता? लातूर. कोणाला काही प्रॉब्लेम? 3 नंबरचा आहे जो मागच्या लेक्चरला आपला झाला होता. मी तुम्हाला सांगितलं होतं कोणता? गडचिरोली. तारीख 26 ऑगस्ट. मागचं लेक्चर जर तुम्ही पाहिलं असेल, कोण पाहिलं मागचं लेक्चर? तुम्ही तर लाईव्ह होते ना. ही तारीख सांगितली त्याच्यात 26 ऑगस्ट 1982 रोजी गडचिरोली जिल्ह्याचं विभाजन होऊन कोणता जिल्हा निर्माण झालाय? चंद्रपूर. सॉरी, उलट झालं. 26 ऑगस्ट 1982 रोजी चंद्रपूर जिल्ह्याचं विभाजन होऊन, सगळ्यात मोठा जिल्हा होता चंद्रपूर. मग चंद्रपूरचं विभाजन होऊन त्याचं रूपांतर काय झालं? गडचिरोली मध्ये. असं रूपांतर का केलं जातं? विभाजन का केलं जातं? कारण की जिल्हा मोठा झाला की त्याचा प्रशासकीय विभाग सांभाळणं कठीण जातो. बरोबर आहे ना? बरोबर आहे की नाही? मग तो जिल्हा मोठा झाला की त्याचा प्रशासकीय कार्यभार सांभाळणं कठीण जातो. मग त्याचं विभाजन झालं की मग प्रत्येकाला काय? जिल्ह्याला स्पेशल जिल्हाधिकारी, स्पेशल एसपी ऑफिस, म्हणजे जिल्ह्याचं स्वरूप बदलून जातं. बरोबर आहे की नाही? एका मोठ्या भागासाठी एकच व्यक्ती असण्यापेक्षा त्या एका भागाचे 2 तुकडे करायचे आणि 2 विभागांना 2 लोक द्यायचे स्पेशल. त्यासाठी म्हणजे प्रशासकीय दृष्ट्या काय होतं, ते सोपं होऊन जातं. बरोबर आहे. आता चर्चेत आपला जळगाव जिल्हा पण आहे की जळगावचं विभाजन होऊन भुसावळ आणि जळगाव 2 वेगवेगळे जिल्हे करा असं, पण ते अजून काही झालेलं नाहीये. अगोदर तसं नव्हतं.
बरं, आपला जेव्हा महाराष्ट्राची निर्मिती झाली 1 मे 1960, त्या दिवशी किती जिल्हे होते? 26 जिल्हे होते. किती जिल्हे होते? 26. आणि आज किती आहे? म्हणजे त्याच 26 जिल्ह्यांमधून 10 जिल्हे वाढले. ते कोणते वाढले त्याच्यावर प्रश्न विचारतो आयोग. बरोबर आहे की नाही? मग आता क्लिअर हा 27 हा किंवा हा 27 जर खालीवर झाला तर हा म्हणजे हा नाही, नवीन तयार झालेला. सिंधुदुर्ग किंवा जालना यांच्यापैकी एक 27, 28 असं. मग लास्ट वाला 36 आहे. लास्ट वाला 36 आहे ना, मग 36 आपल्याला माहिती पाहिजे. कोणता? पालघर. मग आता 36 सगळ्यांना माहिती आहे, 36 थोडी विचारणार आहे. 35वा कोणता? बरोबर आहे की नाही? 99 नंतर किती येतो? हे तर सगळ्यांना माहिती आहे. 99च्या पाड्यात 9 नंबरवर कोण येतो? 99च्या पाड्यात 9 नंबरवर कोण येतो? विचार करणं पडेल, अभ्यास करणं पडेल. मग 35वा कोणता आहे हे विचार करावा लागेल ना. बरोबर आहे की नाही? लक्ष द्या. आपला एक झाला रत्नागिरीतून सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर मधून जालना, 15 ऑगस्टला धाराशिव मधून लातूर आणि 26 ऑगस्ट 1982 ला चंद्रपूर मधून गडचिरोली. कोणाला काही प्रॉब्लेम? 3 जिल्ह्यांचं विभाजन आपण पाहिलेलं आहे. आता इथे जागा नाही, मी हे पुसतो. तुम्ही लिहिलाय ना चार्ट? लिहा. 4चा आकडा नंबर 4. नंबर 4 कोणी सांगतं का? कोणी सांगतं का? 1 ऑक्टोबर 1990. 1 ऑक्टोबर 1990 कोणत्या जिल्ह्याचं विभाजन झालं होतं? बृहन्मुंबई. बृहन्मुंबई म्हणजे बृहन्मुंबई म्हणून एक जिल्हा अस्तित्वात होता अगोदर. त्याचं विभाजन होऊन 2 जिल्ह्यांची निर्मिती झाली आहे. एक मुंबई शहर व मुंबई उपनगर. म्हणजे हे नावच चेंज झालं आता. एकाचा भाग केला मुंबई शहर आणि दुसऱ्याचा भाग केला मुंबई उपनगर. लक्ष द्या. मुंबई शहर हा आपल्या महाराष्ट्रातला सर्वात लहान क्षेत्रफळाने असलेला जिल्हा आहे. सर्वात मोठा क्षेत्रफळाने असलेला जिल्हा आहे आपला अहमदनगर. 17,050. 17,050. मागच्या लेक्चरला बी सांगितलं होतं क्षेत्रफळ त्याचं. आणि यामधून जो तयार झालेला जिल्हा आहे मुंबई शहर, तो किती रे? 157. काही मध्ये 157, 156 असं दिलेलं आहे. पण सगळ्यात लहान जिल्हा क्षेत्रफळानुसार मुंबई शहर. आणि दुसरा जिल्हा आहे मुंबई उपनगर. मुंबई शहर आणि मुंबई उपनगराची ओळख सगळ्यांना माहिती आहे. मुंबई शहराबद्दल म्हणजे आपल्याला काय ना, एक शब्द दिला ना तर त्याच्याबद्दल आपल्याला नॉलेज काही ना काही पाहिजे. मुंबई शहराबद्दलचं नॉलेज आपलं आहे की सगळ्यात लहान जिल्हा, सगळ्यात लहान जिल्हा क्षेत्रफळानुसार. बरोबर का? आणि मुंबई उपनगराबद्दल जर बोलायचं गेलं तर सर्वात जास्त लोकसंख्येचा घनता असलेला जिल्हा. सर्वात जास्त लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा. त्याची घनता किती माहितीये का? 20,980. म्हणजे 1,000 जागेमध्ये 20,980 लोक. समजताय का? जे जागा कमी लोक जास्त. घनता समजते ना? घनता. घनता काय? हा आपला वर्ग आहे चौकोनी. याची कॅपॅसिटी आहे 100 पोरं, 200 पोरं. जास्तीत जास्त 200 पोरं इथे लेक्चरला बसू शकता. बरोबर आहे ना? 1000 आले तर म्हणजे याची घनता एवढी आहे की 1000 लोक बसणार नाही. घनता समजलं का? दुसरं घनतेचं उदाहरण द्यायचं गेलं तर आपला फेकायचा गोळा. तो गोळामधून पोकळ आहे का घन आहे? आपण म्हणतो ना घन आहे एकदम. आपल्या भाषेत भरीम. आपल्या भाषेत भरीम. आणि एक अधिर आला त्याला काय म्हणतो आपण? पोकळ. लहान पोरांचा चेंडू राहतो पाहतो, हवेत उडतो तो. काय तो? बाहेरून दिसतो गोल पण मधून असतो पोकळ. आपला गोळा तसा आहे का? जसा बाहेरून आहे सेम मधून बी तसाच आहे. भरीम. घनता.
दोन्ही जिल्ह्यांबद्दल एक्सप्लेनेशन समजलं. मुंबई शहर सर्वात लहान जिल्हा क्षेत्रफळानुसार, सर्वात जास्त घनतेचा जिल्हा मुंबई उपनगर, सर्वात जास्त लोकसंख्येचा जिल्हा पुणे, सर्वात जास्त लोकसंख्येचा जिल्हा पुणे. 2011 नुसार येतंय लक्षात? हा, किती नंबर होता आपला? 4 ना. याचे 2 पार्ट आहे, मुंबई शहर, मुंबई उपनगर. 5 नंबरला आहे तारीख पुढची, कोण सांगतं? 5 नंबरला आपली पुढची तारीख आहे 1 जुलै 1998. 1 जुलै 1998 याचं विभाजन. हा, 1 जुलै 1998 ला सुद्धा 2 जिल्ह्यांचं विभाजन झालंय. एक आहे धुळे आणि दुसरं आहे परभणी. धुळ्यामधून जो जिल्हा निघालेला आहे, धुळ्यामधून शाबास नंदुरबार, आणि परभणीमधून शाबास परभणीमधून हिंगोली. आणि हा प्रश्न MPSC ला विचारलेला प्रश्न आहे. 1 जुलै 1988 रोजी विभाजन झालेल्या जिल्हा धुळ्यामधून नंदुरबार आणि परभणीमधून हिंगोली. धुळ्याबद्दल जर सांगायचं म्हटलं तर तालुके, धुळ्यामधले तालुके किती? पांझरा नदीकाठी वसलेला जिल्हा आहे, बरोबर का? पांझरा नदीकाठी वसलेला जिल्हा आहे. खानदेश या प्रादेशिक विभागात, खानदेश या प्रादेशिक विभागात आणि नाशिक या प्रशासकीय विभागात वसलेला जिल्हा आहे, बरोबर का? SRPF धुळे, SRPF कॅम्प धुळे. त्याच्यानंतर नंदुरबार बद्दल बोलायचं गेलं तर नंदुरबार हा सुद्धा खानदेश विभागात वसलेला जिल्हा आहे. त्यानंतर अहिराणी भाषेचं माहेरघर म्हणून धुळे, नंदुरबार, जळगाव हे 3 जिल्हे ओळखले जातात, बरोबर आहे ना? त्याच्यानंतर नंदुरबार बद्दल बोलायचं गेलं तर आदिवासी जमातीचा जिल्हा. पण महाराष्ट्रात सर्वात जास्त आदिवासी जमातीचा जिल्हा कोणता आहे? पालघर. पालघर. आदिवासी जिल्ह्यांच्या नावं लक्षात ठेवा: नंदुरबार, पालघर, गडचिरोली. ठीक आहे. आदिवासी, आदिवासी माहिती ना? हा, ठीक आहे, माहिती आहे तर मग काही टेन्शन नाहीये. धुळ्यामधून नंदुरबार, परभणीमधून हिंगोली. म्हणजे याच तारखेला 2 जिल्ह्यांचं विभाजन झालंय. असंच विभाजन अजून एका तारखेला झालं होतं, पहिलं आपण 1 मे 1981. 1 मे तारीख लक्षात राहण्यासारखी आहे. 1 मे आपला महाराष्ट्र दिन आहे ना, मग सुरुवात 1 मे पासून. 1 मे 1981 लक्षात काय ठेवायचं? फक्त 1981 येतंय. त्या दिवशी 2 आणि 1 जुलै 1998 ला 2. धुळ्यामधून नंदुरबार, परभणीमधून हिंगोली. नेक्स्ट 1 मे 1999. 1 मे 1999. चला, 1 मे 1999 सुद्धा, अरे चुकलं ना आपलं, धुळ्यामधून नंदुरबार आणि अकोल्यामधून वाशिम. इकडे हे चुकलं ना, अकोल्यामधून वाशिम, अकोल्यामधून वाशिम आहे. चार्ट चुकला ना, चेंज करा. अकोल्यामधून वाशिम, धुळ्यामधून नंदुरबार आणि अकोल्यामधून वाशिम. कोणाचं लक्ष नाही? पीठ मध्ये सगळे बरोबर आहे की नाही? लक्ष पाहिजे ना आधी. लक्ष नाही भाऊ. झाला 15 ऑगस्ट, स्वतंत्र झाले तुम्ही सगळे. मग असं नाही की मी चुकू शकत नाही. चुकलं तर लगेच सांगितलं पाहिजे ना. म्हणजेच याचा अर्थ काय? काय याचा अर्थ? तुम्ही डोळे लावून माझ्यावर भरोसा करताय, पण एवढे बी डोळे लावू नका की चुकीचं लिहिलंय समोर आणि तुम्ही सांगता नाही. वाचला नाही कोणा चार्ट? हे मग चार्ट पाठ आहे, पण आता काय आहे ना, कॅमेरा पण चालू आहे आणि भावनेच्या भरात मी बोलतोय, त्याच्याबद्दल एक्सप्लेनेशन बी देतोय. तर मी पाठचा विषयच नाही करत आहे, मी तुम्हाला दाखवतो ते की पाठ कसं आहे. 1 मे 1981 आहे. मग मी पाठ कसं केलंय? औरंगाबाद मधून जालना आणि रत्नागिरी मधून सिंधुदुर्ग. लगेच 16 ऑगस्ट. त्याच्यानंतर
पण 16 येते, 15 ऑगस्ट नाही येते, हे बी सांगतो. 16 ऑगस्ट येते, ही 26 ऑगस्ट, तिथे 15 ऑगस्ट लिहिलं का आपण? हा, मग ते 16 ऑगस्ट आहे. 15 ऑगस्ट 16 ऑगस्टला आपला उस्मानाबाद मधून लातूर, आता मी जुना टोकडा वाचलाय म्हणून उस्मानाबाद मधून लातूर, आणि इकडे चंद्रपूर मधून गडचिरोली. त्याच्यानंतर 1 जुलै 1982 चा, 1 ऑक्टोबर 1990 हा तर मुंबईचा आहे, बृहन्मुंबई आहे, याचे 2 पाठ, हा तर पाठच आहे. त्याच्यानंतर 1 जुलै 1998 अधू, अकोल्यामधून वाशिम आणि धुळ्यामधून नंदुरबार, असं ते पाठ आहे. ठीक आहे. 1 मे 1999 इथे पण 2 आहे, परभणी मधून हिंगोली, आणि दुसरा आहे भंडाऱ्यामधून गोंदिया. भंडारा या जिल्ह्यातून गोंदिया. चेंज केलं, चलो ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. बारीक वाचायचं, बारीक एकदम, की आपल्याला चुका सापडल्या पाहिजे. जसा पेपर सेटर आपल्या चुका शोधतो ना, तसं आपल्याला बी आपल्या चुका सापडल्या पाहिजे. अकोल्यामधून वाशिम आणि धुळ्यामधून नंदुरबार. 1 मे 1999 परभणीमधून हिंगोली आणि भंडाऱ्यामधून गोंदिया. सापडला का 35वा? 35वा जिल्हा सापडला का? कोणता? सापडला का? अरे हा काय, आता तुम्ही याला पण म्हणू शकता, याला पण म्हणू शकता, कारण की ते दोघे एकाच दिवशी निर्माण झाले. जेव्हा 35व्याचा प्रश्न येईल, ऑप्शन मध्ये दोघांपैकी एकच येईल. चला नेक्स्ट, 7वं आणि शेवटचं, 1 ऑगस्ट 2014. हे पण मागच्या लेक्चरला सांगितलंय. ठाण्यामधून पालघर, ठाणे पालघर. लिहिलं भाऊ पटापट. झालं. 1 ऑगस्ट 2014, 1 ऑगस्ट 2014 या दिवशी ठाणे जिल्ह्यातून पालघर हा जिल्हा विभाजित झाला. आता हा चार्ट परत वाचला की तो पाठवीन ना. हा, आणि ह्या चार्टवर प्रश्न तयार होता. तारीख नाही विचारणार, पण प्रश्न तयार होता. तारीख विचारलं तर आपण काय करणार, त्याने विचारलं धुळे मधून नंदुरबार कोणत्या तारखेला विभाजित झालाय, पाठ पाहिजे आपलं. 1 जुलै 1998. अकोला मधून वाशिम 1 जुलै 1998. आपल्याला पहिले तर हे पाठ करायचे की कोणत्या जिल्ह्यातून कोणता जिल्हा विभाजित झालाय, आपण पाठ करू. छत्रपती संभाजीनगर मधून जालना, रत्नागिरी मधून, बृहन्मुंबई मधून आलं. 1 जुलै 1998 अकोल्यामधून वाशिम, धुळ्यामधून नंदुरबार. ठीक आहे. 1 मे 1999 परभणी मधून हिंगोली, गोंदिया, आणि ठाण्यामधून पालघर. ठीक आहे. तर एवढ्या जिल्ह्यांचं विभाजन आपण आज पाहिलं. नेक्स्ट पुढचा पार्ट आहे आपला सह्याद्री पर्वतातील उंच शिखरे. सह्याद्री पर्वतातील उंच शिखरे. आता हे सगळ्यांना माहिती आहे सर्वात मोठं शिखर कोणतं आहे. पण आता कळसुबाई बद्दल काय पाहायचं आपल्याला, अजून आपल्याला प्रश्न कसा फॉर्मॅट कसा होतोय हे तर सगळ्यांना माहिती आहे ना. 99 नंतर 100. पण कळसुबाई बद्दल अजून काही इन्फॉर्मेशन आहे क्या? कळसुबाई त्याच्या पुढे लिहायचं 1646 मीटर. कोणत्या जिल्ह्यात? अहमदनगर. आणि आताचा अहिल्यानगर. अहमदनगर जिल्ह्याचं नाव चेंज होऊन काय झालंय आता? अहिल्यानगर झालं. का? त्याच्या खाली 2चा आकडा साल्हेर.
चार्ट फॉर्म करणं शिका. कळसुबाई साल्लेर. आता इकडे चार्ट कसा तयार होईल? शिखरांचे नाव, त्याच्यानंतर उंची आणि तिसरा जिल्हा. 3 प्रश्न तयार होत आहे. शिखराचं नाव आपल्याला विचारतो, त्याची उंची विचारतो आणि तो कोणत्या जिल्ह्यात आहे एवढं विचारतो. विचारेन की नाही? कळसुबाई सगळ्यांना माहितीये, 1646 पण माहितीये, अहिल्यानगर पण माहितीये. अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर, सगळ्यात मोठा क्षेत्रफळाचा जिल्हा. 2 नंबर लिहा. 2 नंबर साल्हेर. साल्हेर 1567, जिल्हा शाबास नाशिक. लिहिलं. 3 नंबर 3 नंबर 3 नंबर गवळदेव. ते सांगतोय चेंजेस झाले काहीतरी. गवळदेव गवळदेव घेतलं. 1522 अहिल्यानगर. चार नंबर घनचक्कर. 4 नंबर घनचक्कर. इथं पाठच पाहिजे ना, प्रश्न आलाय. घनचक्कर 1509 हे सुद्धा अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर. एकच लिहा, एक तर अहमदनगर लिहा किंवा अहिल्यानगर लिहा. दोन्ही लिहिणार, एकच लिहा कोणतंही. आता हे झाले लाईन प्रमाणे, बरोबर आहे ना? हे 4 आपल्यासाठी एकदम महत्वाचे. समजतंय का? आता हे झाले आपले लाईन प्रमाणे महत्वाचे, कारण की कधी कधी काय येतं, उंचीनुसार जोड्या लावा, उंचीनुसार त्यांचा क्रम लिहा, उतरता क्रम लिहा, चढता क्रम लिहा. तर हे 4 आपल्याला माहिती पाहिजे. तर आता असे काही शिखर की जे विचारले की कोणत्या जिल्ह्यात आहे, त्यांची उंची नाही विचारली, पण काय विचारलंय की ते कोणत्या जिल्ह्यात आहे, त्यांचे नाव सांगतो. ते फक्त तेवढे एक ओळ सोडून द्या. या 4च्या खाली 4 झाले आपले, त्याच्या खाली एक लाईन सोडा आणि फक्त काय लिहायचं, त्याचं नाव लिहायचं. आणि मी जर उंची सांगितली तर उंची लिहायची आणि जिल्ह्याचं नाव लिहायचं. त्याच्यावर प्रश्न कसा आलाय पहा. महाबळेश्वर प्रश्न आलाय, लिहा. महाबळेश्वर वर प्रश्न आहे. महाबळेश्वर कुठे? महाबळेश्वर सातारा, थंड हवेचं ठिकाण. सगळ्यांनी ऐकलं असेल महाबळेश्वर. महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण आहे आणि ते कुठे आहे? साताऱ्यामध्ये. त्याची उंची लिहून घेऊ 1438, कारण MPSC ने विचारलंय, पोलीस भरती विचारेल. 1438 1400 जे लेक्चरला होतंय तेवढं पाठ करून टाकायचं. 1438. नेक्स्ट आहे पुढचा हरिश्चंद्रगड. हरिश्चंद्रगड अगोदर नाव लिहा. हरिश्चंद्रगड याची पण उंची MPSC ने विचारली. 1424 अहमदनगर. नाशिकवाले आता हा हरिश्चंद्रगड प्रश्न जो आहे तो एकदा नाही आलाय, 5-7 वेळा रिपीट झालाय. जे रिपीट करणारे प्रश्न तुम्ही वाचत नाही, पण रिपिटेशन साठी तुम्हाला 2-3 पुस्तक अवेलेबल आहे. एक 50,000 आहे, एक 44,000 आहे आणि तिसरं आता 24,500 जे प्रश्नपत्रिकांचे. तुम्ही जर रिपीट झालेले प्रश्न पाहिले तर तुम्हाला लगेच समजलं असतं हरिश्चंद्रगड कुठे, अहमदनगर. हे चुकायलाच नको. समजतंय का? जसा पहिलीतला पोरगा 1 ते 100 पर्यंत 1-2 चुकत नाही ना, तसं पोलीस भरती करणारा पोरगा जो 1 ते 2 भरती मारून आलाय तो हा प्रश्न चुकायलाच नको. हा बेबी प्रश्न झाला, त्याच्यासाठी बेबी. बेबी म्हणजे काय? सगळ्यांना येतो. आणि हा बेबी प्रश्न आपण जर चुकले, निघाले आपण मेरिटच्या बाहेर. म्हणजे जे लिहून देतोय निदान तेवढं तरी पाठ करा. हरिश्चंद्रगड झालं. सप्तशृंगी सगळ्यांना माहितीये. सप्तशृंगी 1416 नाशिक. जे प्रश्न MPSC विचारते, पोलीस भरती विचारते, ते आपल्याला लिहायचे. चार्ट बनवताय तुम्ही, चार्ट मध्ये लिहायचंय भाऊ. लाल पेन युज केला तर एकदम चांगलं. आता सप्तशृंगी नाशिकला आहे 1416. याच्या उंचीवर प्रश्न आलेला नाहीये की किती उंच आहे असं. ठीक आहे.
पुढचा आहे, आता पुढचं जे आहे ते आपण उंची जास्त पाहणार नाही, आपण जास्त महत्व देणार आहे की तो शिखर, ते शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तोरणा, तोरणा, शाबास, तोरणा, पुणे. तोरणा हे शिखर पुणे जिल्ह्यात आहे. त्याची उंची विचारली 1404. ही जी विचारली आहे ना, बसले तुमच्यापाशी, मी पुरा साठा आपल्याकडे. प्रश्न कोणता विचारलाय माहिती? 1404 याच्या उंचीवर प्रश्न विचारलाय. जेव्हा आम्ही ट्रिक पाठ केली होती ती ट्रिक अशी होती, क सा मी ह स तो, तर तो मधला हा तोरणा आहे. तेव्हा काय होतं माहिती का? कळसुबाई, साल्हेर, महाबळेश्वर, हरिश्चंद्रगड, हा सप्तशृंगी आणि हा तोरणा, असा सिक्वेन्स होता. त्याच्यात आता नवीन वाढले ते 3 नंबर आणि 4 नंबर तुमचा घनचक्कर, आणि ते वाढलंय. तर मग ते वाढलंय ते तुम्ही तसं पाठ करायचं. आमची ट्रिक अशी होती, कसा मी असतो. हा MPSC ने विचारलाय शिखरांचा क्रम, आणि हा बरोबर बी दिलाय तेव्हा. आता हिच्यात चेंजेस झाले. आता हा चेंज टोकड्यात झालाय, आयोगात झालाय का? टोकड्यात झालाय. टोकड्यात काही बी चेंज होईल. जळगाव जिल्ह्यात प्रसिद्ध अकॅडमी कोणती? आयुष करिअर अकॅडमी, बरोबर आहे की नाही? तर हा चेंज कुठे झालाय? टोकड्यात झालाय. आयोगाच्या प्रश्नांमध्ये झालाय का? हा, मग आयोगाच्या प्रश्नांमध्ये एक झाला होता काय? घनचक्कर हा प्रश्न आलाय. पण त्याच्यात त्यानं असं म्हटलंय का की घनचक्कर 4 नंबर आहे? काय विचारलंय? 3 नंबर, म्हणजे क्रम चेंज करून टाकला. 3 नंबरला घनचक्कर आहे. 3 नंबरला पहिले कोण होता? महाबळेश्वर. समजतंय का? 3 नंबरला अगोदर महाबळेश्वर होता. मग अचानक कस काय गवडदेव आणि घनचक्कर हे 2 शिखर वाढून गेले? वाढले नाही, ते शोधले असतील, बरोबर आहे की? शोध मोहीम. बरं ठीक आहे, ते जसं म्हणतील तसं करू. सप्तशृंगी झालं आपलं, तोरणा झालं. तोरणा तर सगळ्यांना माहिती आहे. पुढचा आहे पुरंदर. पुरंदर, पुरंदर कुठे रे भाऊ? शाबास, लिहा. फक्त जिल्ह्याचं नाव लिहा आणि शिखराचं नाव लिहा. पुरंदर, पुणे. जे कामाचे तेवढेच लिहून देतोय, बाकीचे काही गरज नाही. हा विचारलाय मांगी तुंगी. व्हेरी गुड. मांगी तुंगी, सातारा पोलीस भरती, नाशिक पोलीस भरती. प्रश्न आलेला आहे. नाशिक जिल्ह्याचा पेपर आहे, नाशिकवर प्रश्न येणारच आहे. जळगाव जिल्ह्याचा पेपर आहे, जळगाव जिल्ह्यावर प्रश्न येणारच आहे. मांगी तुंगी, नाशिक आलं. उंचीची काही गरज नाही. राजगड. राजगड काय होतं रे? राजगड ही छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी होती. राजगड कुठे आहे? राजगड पुणे. पुढचा आणि सगळ्यांचा आवडता त्र्यंबकेश्वर. पाठ आहे पण काही नवीन लोक आपल्यात आहे त्याच्यामुळे आपण लिहून घेतोय. विचार करतात त्र्यंबकेश्वर गेलात आहे मी, पण कोणत्या जिल्ह्यात? जळगावून बसले रेल्वेने 3 तासात नाशिक. 4 नंबरची एसटी पकडली. गड कोणता गड आहे तो? तो वणीगड वेगळा आहे, त्र्यंबकेश्वर वेगळा आहे, बरोबर आहे ना? ते मंदिर आहे. त्र्यंबकेश्वर हे ज्योतिर्लिंग पण आहे. किती ज्योतिर्लिंग आहे महाराष्ट्रात? किती आहे? 5चे 5 पाठ आहे का? हा, पाहू आपण. त्र्यंबकेश्वर, नाशिक, औंढा नागनाथ, हिंगोली, औंढा नागनाथ, वेरूळ, बोला कृष्णेश्वर ना वेरूळचं. हा झालं ना औंढा नागनाथ. 3 झाले. परळी वैजनाथ, बीड 5वं. भीमाशंकर 5च आहे ना? येणारच आहे पुढे. चलो पुढचा आपला शिखर आहे मांगीतुंगी झालं, राजगड झालं, त्र्यंबकेश्वर झालं. सिंहगड. सिंहगड हे शिखर सुद्धा पुणे. आता हे गड जे म्हणतोय मी, हे गडांवर सुद्धा प्रश्न आहे की तो गड कोणत्या जिल्ह्यात आहे? सिंहगड मी गेलाय सिंहगडावर. सिंहगड पुण्याला आहे. हा
ब्रह्मगिरी, शाबास, ब्रह्मगिरी नाशिक. मुल्हेर, मुल्हेर सुद्धा नाशिक, साल्हेरचा मुल्हेर, मुल्हेर आपण नाशिकचा. हा आला होता नवीन यावर्षी पोलीस आपल्या MPSC ला, तौला, तौला 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 1231 नाशिक. उंची बी विचारले. तौला 1231 नाशिक. आणि शेवटचा आहे तामिनी, तामिनी घाट. आठवतोय का? तामिनी पुणे, घाटणी तामिनी शिखराची गोष्ट चालू आहे. तामिनी हे प्रेक्षणीय स्थळ आहे पुण्यातलं. तौलाची उंची 1231. आलं का भाऊ? ही सगळे जे पाहिले आपण, किती झाले टोटल? हे टोटल 17चे 17 जे पाहिले त्याच्या वरचं हेडिंग आपण टाकलंय की सह्याद्री पर्वतातले शिखर आहे. म्हणजे सह्याद्री पर्वत किती मोठा आहे पहा, की 17. आता मी भरपूर येते ते 22 येते, पण मी किती लिहून दिले तुम्हाला? 17. तर बाकीचे पण तुम्ही लिहू शकता, पण त्याच्यावर अजून प्रश्न आला नाहीये. बरोबर आहे ना? तर पाठ करून घ्यायचं. पुढचं घ्या, पुढचं घ्या. महत्वाचा चार्ट. महाराष्ट्रातील स्थानिक डोंगर रांगा. हेडिंग द्यायचं आहे वरती, महाराष्ट्रातील स्थानिक डोंगर रांगा. महाराष्ट्रातील स्थानिक डोंगर रांगा. महाराष्ट्रातील स्थानिक डोंगर रांगा. सगळ्यात पहिला चार्ट आपण तयार करणार आहे की पहिले डोंगर रांगेचं नाव, डोंगर रांगेचं नाव. आणि काय विचारेन, किती डोंगरला, ही डोंगर रांग कोणत्या जिल्ह्यात आहे? हा एकदम म्हणजे कठीण प्रश्न बनून जाईल आता, कारण लोकांना शिखर माहिती आहे, थंड हवेचे ठिकाणं माहिती आहे, नदीचे उगम स्थान माहिती आहे. हा वेगळा प्रश्न बनून जाईल. डोंगर रांगेचं नाव. पहिली डोंगर रांग आहे आपली मुदखेड डोंगर रांग. तुम्ही फक्त मुदखेड लिहायचं, मुदखेड. हा गेम चेंजिंग प्रश्न बनला आता तुमच्यासाठी. हा तुम्हाला माहिती असेल तर दुसऱ्याला माहिती नसणारच आहे, फक्त MPSC वाले. समजताय ना? मुदखेड, मुदखेड डोंगर रांग कुठे लिहा? नांदेड जिल्ह्यात. नांदेड बद्दल झालाय आपलं की 16 तालुके आहे त्याच्यात. 16 तालुके नांदेड. झालं. हा दरवर्षी येतो, हा दरवर्षी MPSC बी येतो आणि पोलीस भरतील तर चालूच राहतो. दरकेसा डोंगर रांगा. दरकेसा बोला. गोंदिया, दरकेसा गोंदिया. सगळे जे लिहून देतोय कामाचे बरं का. दरकेसा डोंगर रांग ही गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. असा बी प्रश्न फ्रेम होईल, गोंदिया जिल्ह्यातील डोंगर रांग खालील पर्यायातून ओळखा. बरोबर आहे की नाही? गोंदिया जिल्ह्यातील डोंगर रांग खालील पर्यायातून ओळखा. आपल्याला 4 पर्याय दिलेले असतील डोंगर रांगांचे. काय झालं? आजारी का?